आणि एक मोठी आणि महत्त्वाची बातमी हाती येते। शरद पवारांची सिल्वर ओक निवासस्थानी सुनील तटकरे यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांनी देखील भेट घेतली होती। 12 मेला गुवाहाटीवरून आल्यानंतर दोन्ही नेत्यांनी शरद पवारांची भेट घेऊन चर्चा केलेली होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सध्या सुरू असलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। अपडेट जाणून घेऊयात, निलेश बुधावले आपल्यासोबत आहे। निलेश, या भेटीचे आणखी काय तपशील मिळतात? प्रफुल्ल पटेल यांनी देखील भेट घेतल्याचं समजतंय। दीपक, 12 मेला सुनील तटकरे या शरद पवारांच्या भेटीला तब्बल 3 वर्षानंतर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधल्या ज्या काही नाराजी आहेत त्या अनुषंगाने कुठेतरी शरद पवारांशी तर चर्चा केली की काय, अशा पद्धतीच्या चर्चा सुरू झाल्या होत्या आणि अशा वेळी आता ही एक महत्त्वाची माहिती समोर येते। त्याच दिवशी प्रफुल्ल पटेल यांना देखील सुनील तटकरे यांच्या पूर्वी जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ज्या काही सध्या घडामोडी सुरू आहेत त्या संदर्भातली माहिती शरद पवारांना दिली होती, अशा पद्धतीची आता माहिती समोर येताना आपल्याला दिसते। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले सध्या ज्यांच्यावर नाराजी मोठ्या प्रमाणामध्ये पार्थ पवार, सुनेत्र पवार यांच्या आहे अशी चर्चा आहे। असे दोन महत्त्वाचे नेते जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतात। याचाच अर्थ कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आगामी काळामध्ये काही वेगळा निर्णय होण्याची शक्यता आहे का, अशी एक चर्चा सुरू झाली आहे। या संदर्भामध्ये सुनील तटकरे यांना आपण शरद पवारांच्या तब्येतीच्या अनुषंगानं भेटीसाठी गेलो होतो अशी माहिती दिली असली तरी प्रफुल्ल पटेल यांचं अद्याप या संदर्भातलं जे म्हणणं आहे ते समोर आलेलं नाहीये। त्यामुळे आता आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय नेमकी भूमिका घेतोय, खास करून हे दोन महत्त्वाचे नेते काय भूमिका घेत आहेत याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय। निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। आणि बातम्यांसोबत बुलेटिनमध्ये वेळ झाली आहे, छोट्याशा ब्रेकची। अपडेट घेऊन लगेच परत येतो।